नवीन आलेले सर्व शिक्षक आणि माझे मला सहकार्य करणारे सर्व गावकरी भैया, कारण त्या पालकांना मी कधीच असं पालक मानले नाही, भैयाच म्हणले. सर्वांना नमन करून मी माझे 2 शब्द तुमच्या समोर मांडते. 2 शब्द मांडणं म्हणजे माझी एक प्रकारची आता एक माझे मनोगतच व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्यासमोर. मी 2018ला इथं जूनला जॉईन झाले. उन्हाळ्यात आमच्या बदल्या होत होत्या आणि गाव घ्यायचं नाही घ्यायचं. भुले मॅडमची माझी नेहमी चर्चा व्हायची, मॅडम म्हणायच्या कोणतं गाव घेणार, कारण आम्ही दोघी सोबतच राहत होतो एका गल्लीमध्ये. मग परत मॅडमचा फोन आला, कोणतं गाव घेतलं मॅडम? मला 2 गावच भेटले मॅडम, पुढच्याच गावात गेले. चांगलं आहे आमचं गाव म्हणल्या, काय हरकत नाही, काय अडचण नाही. पण मी 3दा नाव खोडलं होतं. 1 नंबरला टाकायचं. माझं वैशिष्ट्य म्हणजे मला 1 नंबरचेच गाव भेटले. मागल्या बदलीमध्ये मी 1 नंबरचंच गाव भेटलं. दवणगाव टाकलं तेच मिळालं, आत्ता पण बिटरगाव टाकलं तेच मिळालं. आणि इथं आल्यानंतर मग 3 वेळेस फोडलं मी नाव, नको होय करायचं. सर म्हणायचे आमचे, अगं गाव लई छान आहे, ते गाव खूप चांगलं आहे, काहीच अडचण नाही, मी जरी बदली होऊन गेलो तरी तुला काहीच अडचण येणार नाही. म्हणून मी ते मग गाव शेवटी निर्णय घेतला. दवणेश्वराची कृपा माझ्यावर, कारण मी पण महादेवाची भक्त आहे, आणि कृपा झाली आणि दवणगाव मला मिळालं. इथं आल्यानंतर इथले लेकरं, इथल्या बायका इतक्या मनमोहून टाकणाऱ्या, जशा काही मला अशा राधिका गोपिकाच वाटायच्या. इतक्या सुंदर 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 देखण्या बायका मी आतापर्यंत कुठेच बघितल्या नव्हत्या कोणत्याच गावात. आणि मग त्रिमुखे मॅडमला मी म्हणायचं, मी मॅडम किती सुंदर आहे तो इथं बायका, लेकरं पण किती सुंदर आहेत, एक तरी काळं लेकरं दिसतंय का इथं, किती सुंदर सुंदर आहेत, असं फ्रेश वाटतं बघा शाळेमध्ये आल्यानंतर मला. आणि मग मी थोडं रमायला चालू झालं माझं. आणि सुरुवातीपासूनच असं मुलांमध्ये रमायची मला इच्छा जास्त. स्टाफमध्ये मी रमत नाही, तिथं गेल्यावर मी सांगितलं मी मुलांसाठी आहे. मी स्टाफमध्ये मला रमायला कमी आवडतं, बोलायला कमी आवडतं, पण मुलांमध्ये मी जास्त रमते, कारण मी मुलांचीच होते मग. आणि असं करता करता कधी माझे 8 वर्ष संपून गेले कळालंच नाही. मुलांमध्ये रमता रमता मी पालकामध्ये रमले, म्हाताऱ्या माणसामध्ये रमले, सगळेच मला आपल्याशी वाटायला लागले आणि माहेरच वाटायला लागले. हे माझ्या माहेरमध्ये मी रमले नाही. माझं अगदी 14व्या वर्षी लग्न झालंय, 8वीत असताना लग्न झालंय माझं. माहेर काय आठवतच नाही, पण माहेर नावाची चीज जी असते ती दवणगावनं ती उणीव माझी भरून टाकली. देवाला वाटलं असेल हिला माहेर पण मिळालं नाही, दवणगावमध्ये 7 वर्ष द्यावे तिचे राहिलेले, तिथं प्रेम मिळून जाईल हिला, म्हणून मला दवणगाव भेटला असेल. आणि लेकरांनी तर एवढं प्रेम दिलं, जितका अभ्यास देईल तेवढा पूर्ण, जितका अभ्यास देईल तेवढा पूर्ण. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी एवढं असं आकर्षण वाटतंय की त्यांचं मूलच करू नये. लेकरांचं जसं म्हणतात, ज्या साच्यात टाकतात त्या साच्यात लेकरं बसले. आणि हक्कानं त्या लेकरांना घडवताना असं वाटलं की मी स्वतःच लेकरू, माझ्या स्वतःच्या लेकरांना मला वेळ द्यायला भेटला नाही. लांबचं गाव भेटलं होतं त्यांना लहान असताना, मुलगा लहान असताना, तर मुलगी काय माझी सोबत होती तिथं वाशिम जिल्ह्यात असल्यामुळं. पण मी माझ्या लेकराची उणीव इथं भरून काढली. माझ्या लेकराला जसा हँडल करू त्या पद्धतीने मी माझं लेकरं हँडल केले, इथले लेकरं हँडल केले. आणि पालकांनी असे सोडले आणून की मॅडम हे काही घ्या, आता शाळेत आले तुमचंच आहे, तुम्हीच जसं करायचंय तसं करा. आणि त्यांना मारा, कुठा, अपमान करा, बोला, प्रेम द्या, माया द्या, काही द्या. मागं कॅमेरे बसवले होते गावामध्ये, भरपूर कॅमेरे बसवले होते, शाळेत पण बसवले. मग ते पाटील साहेब होते, त्यांना थोडी रिक्वेस्ट केली, म्हणलं पाटील साहेब तुम्ही कॅमेरे बसवलात, पण जे मधून येणार आहे ना लेकरांना द्यायचं, तुम्ही कॅमेऱ्यामध्ये जर मला मारताना बघितलं तर ते पकडताल मला, पण माझी माया केलेली पकडायची ना तुम्ही, त्याच्यामुळे मला ती कॅमेरा वर्गात नको. त्यांनी ते ऐकलं, म्हणले बरोबर आहे, बरं येते थोडंसं, नाही कॅमेरे शाळेत बसवायचेच नाही बसवले. म्हणजे एवढा सन्मान आम्हा शिक्षकांना गावानं दिलाय. जे म्हणाल ते, जसं लेकरांना घडवताल तसं घडवा, आम्ही तुमच्या हातात दिले तसंच करा, तुमचंच बरोबर आहे मॅडम. आणि एवढा सन्मान दिल्यामुळं आम्ही पण ती लेकरं त्या पद्धतीने हँडल करत पुढं आलो. आणि मेन म्हणजे मॅडम 1ली 2रीला आहेत, त्यांचं म्हणावं तेवढं म्हणजे अभिनंदन कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण बेस जो असतो 1ली 2रीचा तो त्यांनी इतका परफेक्ट केला. प्रत्येक वर्गातला लेकरू माझ्याकडं
परफेक्ट होणंच यायचं. आणि जर एखादं आलं असं तसं तर परत आणखी मॅडम हे असं राहिले, त्यांचा आवाज आला टीव्हीचा की मी तिकडे पळवायचं. आणि ते बरोबर मग इकडल्या लेकरांमध्ये अटॅचमेंट व्हायची 6 महिन्यामध्ये. म्हणजे मिले सूर मेरा तुम्हारा हे जे असतंय ते मॅडम मध्ये माझ्यामध्ये एकदम अशा चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळं लेकरं पण असे घडत गेले की खूपच छान झालेत लेकरं. आता नावाजलेल्या शाळेमध्ये गेले मी, बक्षीस मोठी मोठी मिळालेले शाळेला, पण मला समाधान तिथं नाही. इथलीच आठवण येते सारखं, इथलेच लेकरं समोर दिसतात, कुठं शोधू वाटते हे लेकर तिथं तिथल्या लेकरांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करते पण दिसत नाही. आणि एक आठवण माग आठवण चालत असं मी लेकरांना सांगितलं होतं जाताना, कविता आहे 3रीला, लावणी अंगुली कलिकेला, म्हणजे तुम्ही कलिका झालात सगळे गाव आणि लेकरं. ती हळूच बघल परतून त्यावेळेस तिचा सुगंध म्हणजे निघून जावं पळून फडसाळपणा करून, आणि पण जाता जाता सुगंधितला घेऊन जावं, अशा पद्धतीचं एक कविता आहे 3रीला. त्या पद्धतीनं ह्या गावाची आभाळ माया जी दिलेली आहे ती सुगंध रूपानं मी माझ्यासोबत नेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तिथल्या लेकरांना अशीच मी सुगंध देण्याचा प्रयत्न करेन. पण ह्या लेकरांची आठवण माझ्या हृदयात नेहमीच राहील, गावाची आठवण नेहमीच राहील.